हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज आम्ही आलेलो आहे जरा शेतीमध्ये. तर तुम्हाला आज थोडीशी शेतीबद्दल माहिती सांगणार आहे. आम्ही घेवडा या पद्धतीचं रोप लावलेलं आहे. तर चला तर तुम्हाला दाखवतो आमची शेती. सांगायची बात म्हणजे हेच गाईज की आज मी आलतो पुण्यावरून. म्हटलं चला जरा 2 दिवस जाऊया गावाला. आलो मग गावाला, बसलो जरा कंटाळा आला. म्हटलं जरा मळ्यात जाऊन येऊया, लोकांनी कसं काय 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 लावले रानात हे बघून येऊया. चला म्हणलं मळ्यातनं घरनं बघितलं मागं, तर अरे वा वा वा, हिरवळ जार दिसली, एकदम उत्कृष्ट पद्धतीची हिरवळ दिसली. चला म्हणलं मग येऊ मळ्यातनं जाऊन जरा. म्हणलं मग आलो, जरा गाडी आणलो निम्म्यापर्यंत, थोडंसं लांब आहे बरं का. मळ्यामध्ये आलो. मग आता चला तुम्हाला दाखवणार आहे सर्व मळा, कसं कसं शेती केली, काय केले, त्यानंतर कसं कसं केले लोकांनी, ते तुम्हाला दाखवतो. त्याचं म्हणाय गेलं तर इकडं अगोबाया त्याच्या विरुद्ध दिशेला बघितलं तर काय सनसेटचा नजारा दिसतोय, हे बघितलं का? हे बघा काय, थोडं झूम करून बघूया आपण, काय नजारा दिसतोय सनसेटचा, एकच नंबर. त्याच्याकडे नारळाची झाडं, इकडं बघितलं तर ही एक दिशेने आपल्या जगाचं रीतच आहे, एक दिशेने हे निसर्ग कसला रम्यमय वातावरण दिसतंय. आणि इकडं बघा पोल्युशन, कोणीतरी काहीतरी पेटवलेलं आहे आणि त्याचा धुरा अख्खा ह्या वर जातोय. मग ह्याच्यामुळं असेच कारणं होतात. हे मग प्रदूषण आपलं कमी केलं पाहिजे. पण हे बघा, लोक बघा, हे काहीतरी पेटवलं आहे आता, हे सगळं धूर. आता हे धुराचा इम्पॅक्ट ग्लोबल वॉर्मिंगवरती पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगवरती जास्त इम्पॅक्ट पडतोय. आता हे इकडं बघितलं तर बघा, ही आमच्या अशी शेती आहे, इकडे ही आमची अशी वस्ती, ही रणदेव वस्ती. इथून जर सरळ खाली बघितलं तर सर्व प्रकारे हिरवळ दिसून येईल. मागच्या वर्षी तुम्हाला सांगायला गेलं तर मागच्या वर्षी अजिबात सुद्धा पाऊस झाला नव्हता. तर शेती, रानं ह्या टायमिंगला अशी वसाड पडलेली होती, काहीसुद्धा नव्हतं शेतीमध्ये. आणि आज जर बघायला गेलं तर सगळी हिरवळ दिसते. म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्या इथे अजिबात सुद्धा पाऊस नव्हता. पण ह्या वर्षी माणसांनी बाजरी काढली, आता गहू लावला आहे बघा. म्हणजे सीझन वाईज जे काय पिकं असत आहेत ते काढायला लागलेले आहेत. ह्या वर्षी तुम्हाला सांगतो, गवारचा हा दुसरा तोडा आहे बघा. हा गवार आहे, हे किती उत्कृष्ट पद्धतीचे गवार आलेले आहे बघा. याच्यामध्ये एवढं उत्पन्न भारी काढले लोकांनी की काय सांगायचं बरं. एवढ्या उत्कृष्ट पद्धतीचं उत्पन्न काढलेलं आहे. कंटिन्यू हा दुसरा तोडा आहे, एका लागोपाठी एक लावलेली आहे गवार. म्हणजे पाणी ह्या वर्षी चांगलं. इकडं मका बघा, थोडीफार रानं पडून आहेत ना, तर सर्व रानं बसून आहेत. कोणी ऊस लावलाय, कोणी टमाटा लावलाय, कोणी मका लावली, कोणी गुरांना खायला लावले. असंच आपण बघू शकताय. त्याच पलीकडे आता थोडंसं गेलं तर आता ही 2 रानं फक्त पडून येते बघा, ही 2 रानं. बाकी जर बघायला गेलं तर एकदम उत्कृष्ट पद्धतीची शेती. इकडे ही नजारा असा बघा बघा, ही आमच्याशी वस्ती. पलीकडे ही अशी वस्ती 11 ते 12 वाट्याची ही अशी आमची वस्ती आहे. इकडं बघायला गेलं तर बघा बरं, हे सनसेट आता असंच. इकडं झाडं झुडपं, अगोदर आम्ही लहान असायचो तेव्हा इकडंच असायचो. मळ्यातनं घरी यायचं मग जीव येत होतं. आम्ही सकाळचं डबं पाणी वगैरे सगळं घेऊन यायचो, इथंच बसायचो. उन्हाळ्यात तर लय मजा. आता ही चिंचेचं झाड किती मस्त आहे बघा बरं, गोल घुमट. अशी ही आमची वस्ती आहे. लोक चालली बघा आता इकडे दिवस मावळत चालला, लोक चालली आता घराकडे, सुट्टी झाल्या, दिवसभर काम करायचं आपलं रानात. हे बघू शकताय तुम्ही. चला तुम्हाला थोडंसं मी अजून तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे अशी शेतीबद्दल. आता तुम्ही बघितलं तर हा आम्ही जो लावलेला आहे घेवडा आहे. आत्ता घेवड्याचा जर रेट बघितला आपण तर घेवडा 40 रुपये किलोने चालू आहे. म्हणजे 40 रुपये किलोने आपण धरू शकतोय. आता हा घेवडा आम्ही लावलेला आहे, हा दंडाच्या साईडला लावलेला आहे. सरी करून हा घेवडा आम्ही लावलेला आहे. सरी करून लावण्याचं कारण म्हणजे की पाणी जास्त साठून राहतं व रोपांना पाणी जास्त भेटतंय. नाही म्हणलं तर 1-2 इतडावर आम्ही हे रोप लावलेलं आहे. असं एक 2 ते 3 गुंठेत आम्ही हे घेवडा हा पद्धत केलेली आहे. आता दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे घेवडा म्हणलं, वेलाच्या रोप म्हटले की त्याला असे नेट जाळी करावं लागते. आता या जाळीचं कारण काय आहे, ह्याचे रिझन काय आहे, का करावं लागते, तर ही जाळी मारण्याचं कारण एकच आहे की जो वेल असतो त्या वेलाला आधार भेटतो ना, वेल त्यात गुंतवून ह्या वेलवर चढवावं लागतो. असा जाळीच्या तर्फाने तो वेलवर चढवावं लागतो. अशा 2 काट्यांच्या साहाय्याने या नेटला तुम्ही जाळी लावू शकताय. तसंच ह्याच्यामध्ये जरी घेवडा झाला त्यानंतर 2 ते 3 उत्पन्न काढू शकता. त्यानंतर टमाटा लावू शकताय, सीझननुसार तुम्ही लावू शकता. असा ह्या नेटचा उपयोग होतोय. इकडे बघा लोक कामं करतायत.
त्याचप्रमाणे ह्यांनी दुहेरी उत्पन्न ह्यात काढलेलं आहे. कोथिंबीरसुद्धा ह्यात लावलेलं आहे, पण ते काँग्रेस असल्यामुळे कोथिंबीर दिसत नाही. ही बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीची कोथिंबीर आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि वेल बघा किती भारी वर चढत आहेत. या नेटला एकदाच खर्च होतो, पण या 2 ते 3 उत्पन्न जागेवरती निघत आहेत. इकडं बघा ह्यांनी असा भोपळा लावलेला आहे. म्हणजे एका रानामध्ये आपण माळवं बऱ्याच प्रकारचे करू शकतोय. 3 ते 4 उत्पन्न काढू शकतोय. सीझन वाईज तुम्ही काढू शकता. आता हे एवढा झाल्यानंतर टमाटा लावू शकताय, भोपळा लावू शकताय, जे वेलाच्या कलिंगडसुद्धा लावू शकतोय आपण. जे वेलाचे वस्तू आहेत ते ह्याच्यावर आपण चढवू शकतोय. 5 ते 6 हजार रुपये ह्या नेटला खर्च आलेला आहे, पण एकदाच हे काम झालेलं आहे. बघा अशा मजबूत रीतीने त्यांनी 2 बांबूच्या साह्याने ह्या टोकाला ते त्या टोकापर्यंत असे त्यांनी नेट वढलेले. तर हॅलो गाईज, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला नक्कीच. आम्ही तुमच्यासाठी खास नवीन काहीतरी घेऊन येत असतो. मग ते शेती रिलेटेड असो, टेक्नॉलॉजी असो, नवीन काय असो. थँक्यू गाईज. तुम्ही हे बघू शकताय, आता ही टेक्नॉलॉजी एक इंडियामध्ये नवीनच आली बघा. आणि शेतकऱ्यांसाठी एवढं उत्कृष्ट पद्धतीचं सरकारने घेऊन नियोजन आले का नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. तुम्ही बघू शकताय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे की एवढी उत्कृष्ट पद्धतीचं शेतकऱ्यासाठी केलेलं आहे का नाही. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आता बघा ही विहीर आहे आपली, ठीक आहे. आता ही विहीर आहे आपली, ठीक आहे ना. ही विहीर आहे, तुम्हाला आता पहिले विहीर दाखवतो. हो का, एवढं पाणी आहे, म्हणजे ह्या वर्षी अजिबात टंचाई नाही. ही विहीर आहे. आता इथं पाईपलाईन केलेली आहे. आता हे एवढं सोलर प्लॅनेट बसवण्याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा कसल्या भारी पद्धतीचं हे केलेलं आहे सरकारनं आहे ना थोडेसे. आता हे काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता बऱ्याचदा काय होतं, आपण विहीर घेतो, बरोबर आहे, मोटर आणावं लागते, कारण पाणी रानापर्यंत न्यावं लागते. त्यासाठी आपल्याला पाणी उपसाजण्यासाठी मोटर लागते, बरोबर आहे. पण तेच मोटर आता आजकाल काय झालं आहे, नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली. ती इलेक्ट्रिकमध्ये एवढी टेक्नॉलॉजी यायला लागली, जेवढी वापरेल तेवढी लाईट आपल्याला कमीच पडायला लागली. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर लयच अवघड झालं आहे बरं का. शेतकऱ्यांना तर लाईट कमीच पडते, किती वापरा. आज बघितलं तर आपल्या इंडियामध्ये इतकं सोर्स आहेत इलेक्ट्रिसिटी बनवण्याचे, तरी पण लाईट आपल्याला कमी पडते. मग आत्ता ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एवढी उत्कृष्ट आहे का नाही बघा. ही सोलारवरती काय केलेलं आहे ह्यांनी, सोलार प्लेट आहे ते. ह्या किती प्लेट आहे ते, खाली 4 येते, वरी 5 आहेत. खाली 4 आणि वर 5 आहेत, म्हणजे अशा 9 प्लेट त्यांनी टाकलेले आहेत. आता हे काय करतंय, सोलार रेडिएशनवरती काम करते. बघितलं तर लय भारी आहे बरं का. तुम्हाला आता सांगतो एक ह्याचा फॅक्ट. हे काय करते, सोलार ऊन पडतंय, त्याचे रेस घेते आणि त्याच्यावरती ती इलेक्ट्रिसिटी तयार करते बरं का. आणि इलेक्ट्रिसिटीनं मोटर चालवते ते. म्हणजे एवढी भारी टेक्नॉलॉजी. ही चायनीज टेक्नॉलॉजी आहे, पण ही इंडियामध्ये इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं ह्याचं काम चालू आहे. ही शेतकऱ्यांसाठी खूप भारी आहे बघा. आता हे काय करतंय, रोज काय असेल ते ऊन पडतंय ह्याच्यावरती, ग्लासवरती, ह्याच्यामध्ये सिलिकॉन पद्धतीचं असे त्यांनी ते त्याचं हे बनवलेलं असतंय. आता त्याच्याबद्दल काय आपल्याला एवढं माहीत नाही डीपमध्ये, पण तुम्हाला सांगतोय म्हणजे. तर ते काय करतात, सोलार रेडिएशनवर काम करतं. ही जे सूर्याची किरण आहेत ते त्याच्यावर पडतात. त्यानंतर मग त्याची ती हीट जनरेट होती. हीट जनरेट झाल्यानंतर मग ती इलेक्ट्रिसिटी पैदा होते. इलेक्ट्रिसिटी पैदा झाल्यानंतर मग ती एनर्जी स्टोअर केली जाते. मग त्यानंतर त्याच्यावरती मोटर चालतात. म्हणजे ह्याच्याने काय होतं आहे की लाईट कावा येऊ नाहीतर नाही येऊ, आपण आलं बटन टाकलं की विषय खालास. आपल्याला जेव्हा आपल्याला भिजवायचे तेव्हा आपण ते भिजवू शकतो आहे. मग अशा पद्धतीचं हे शेतकऱ्यांनी जुगाड केलेलं आहे. आणि भारत सरकारने लय भारी जुगाड केलेलं आहे. आणि हे काहीतरी योजनेवरती होतं, हे काहीतरी पैसे भरून सरकार देते. आता त्याबद्दल पण मला काही एवढं माहीत नाही, मी काही सांगू शकत नाही. पण ही कमी किमतीतसुद्धा सरकारने योजना आणलेली आहे. ही योजनेतर्फे झालेलं आहे. हे काय सेटअप ते येतात, लोक त्यांना पैसे भरल्यानंतर ते येतात, सेटअप करून देतात, सर्व चालू करून देतात त्यांचा ते याचं. मग हे करण्याचा एकच उद्देश आहे की जेवढी लाईट वाचवता येईल तेवढी वाचवली जाते. आणि जेवढी आपली कॅपॅसिटी आहे मोटरची, मोटरला जेवढं आपल्याला लाईट पाहिजे तेवढी लाईटच हे बनवतं आहे. असा विषय. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युम करू शकतो आहे, त्यानंतर वाचवू शकतो आहे, त्यानंतर लाईट असते नसती, आपल्याला भिजवायचं असतं आहे. हां, मग त्यासाठी हे एकदम भारी. आता मस्त इथं कनेक्शन आहे, मस्त इथं हे दिसतंय, पण अजिबातसुद्धा इथं कुठं कनेक्शन नाही बघा तुम्ही. हे सर्व ह्याच्यावरती, ही विहीरचं सर्व पाणी इरिगेशन हे ह्याच्यावरती
चालू आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. थँक्यू गाईज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच तुमच्यासाठी नवीन काहीतरी मी घेऊन येणार. फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा, जेवढा बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. जेवढं शेअर करता येते तेवढा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू गाईज.